नमस्कार, मी प्रशांत देसाई, सुमोटोमो केमिकल इंडिया लिमिटेड, प्रतिनिधी नांदेड जिल्हा। आज आपण सुगाव या गावी आलेलो आहेत। आज आपल्यासोबत हळदीचे शेतकरी आहेत, त्यांचा परिचय जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार सर। तुमचा परिचय सांगा। अनिल बापूराव जाधव, राहणार रानसुगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड। बरं, मोबाईल नंबर सांगा। 74 98 67 73 36। ओके। तर तुम्ही आता 10 दिवसाखाली ह्या प्लॉटला रंपस आणि विद्युत सोडलेला आहे, त्याचबरोबर सेल क्वीन सोडलेला आहे आणि त्यासोबत शुअर शॉट घेतलेला आहे। घेतलेला आहे। 10 दिवसाखाली ह्या हळदीची परिस्थिती काय होती तुमची? एकदम सर असं कामामधूनच गेली म्हणून आम्ही सोडून दिल्या होत्या। विशेष साधा औषध मारायचं नाही, काहीच नाही, असं सोडूनच दिल्या होत्या। प्रॉब्लेम काय झाला नेमका हळदीमध्ये? सड लागली होती, कळप्याचं प्रमाण होतं, सड लागली होती मोठ्या प्रमाणात, हा, आणि करपा पण मोठ्या प्रमाणात तुम्हाला पानावर जाणवत होता। हा, जास्त। मग त्यानंतर आपले भेट झाली आणि तुम्ही हे विद्युत रंपस सेल क्वीन आणि शुअर शॉट हे तुम्ही ड्रिप मधनं दिलं, बरोबर आहे? हा, आणि स्प्रे मध्ये ओरमी तुम्ही स्प्रे मध्ये घेतलं होतं। आता आपण स्प्रे घेतल्यानंतर आणि ड्रेंचिंग केल्यानंतर आपण आता 10व्या दिवसावर आहोत। तर आता तुम्हाला काय फरक दिसतोय की सोडल्यानंतर? जास्त फरक म्हणजे 50% चांगली झाली आहे। बर, म्हणजे तुम्हाला हे प्लॉट मध्ये एकदम चांगला ओके, म्हणजे सड वगैरे दिसते का आता कुठं तुम्हाला? सड नाही, काहीच नाही सर। आणि पानावर करपा कळप्या कमीच होऊन गेलं। आधीच प्रमाण आहे, आधी अशी होऊ लागली होती। पानं तुम्ही बघू शकता, आधी पूर्ण करपून चालली होती। औषध मारल्याच्या नंतर अशी झाली। आता नवीन फुटवा तुम्ही बघू शकता, हा हे नवीन पान। आता ह्या नवीन पानावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाग दिसत नाही, करपा दिसत नाही। आणि ज्या वेळेस आपण ड्रेंचिंग मधनं या प्लॉटला आपण रंपस दिलं, जे की सड थांबवायचं काम करते, 1 तासामध्ये त्याचं 1 ते 2 तासामध्ये पूर्ण ॲब्सॉर्प्शन होतं, लिक्विड स्वरूपात मध्ये येतं। त्याचबरोबर त्यासाठी दिलं आपण विद्युत 100 मिली पर एकर। याचा फायदा आपण काय झालेला हे शेतकरी बंधूंकडनं आणखी एकदा जाणून घेऊया। आता तुम्ही जे गेल्या वर्षी हळद करताय, तुम्ही पारंपरिक पद्धतीनं जर वर्षी हळद करताय, जवळपास 10-15 लाखाची, 5-10 लाखाची वर्ष। हा, बरोबर आहे। तर आता गेल्या वर्षीची तुमच्या हळदीची परिस्थिती काय होती आणि हे आता काय आहे? विद्युत सोडल्यानंतर आता तुम्हाला काय फरक वाटतो? या टाइमला सर खोंब असे राहत गेले, म्हणजे या साईज मध्ये राहत गेले। आत्ताच्या परिस्थितीला ह्यांनी लास्ट इयरला अशी परिस्थिती दिसत होती, तर आता त्यांची परिस्थिती अशा पद्धतीनं आहे। ही साईज बघा, अजून 3 महिने टाइम आहे सर। त्याची लांबी बघा, साईज बघा, आणि हा जो बुंदा आहे, हा बुंदा त्या पद्धतीनं आहे, आणि सड वगैरे पूर्ण 100% थांबून गेलेले आहे। या ठिकाणी बघू शकता, सड वगैरे पूर्ण थांबून गेलेले आहे। याची जाडी बघा बुंद्याची, आणि हळदीची साईज बघा। म्हणजे समाधानी आहे तुम्ही? समाधान। तुम्हाला काय वाटतं आता किती टनी वाढेल तुम्हाला? 50% सर, म्हणजे 50% जास्त होईल? जास्त होईल। तुम्हाला कॉन्फिडन्स आहे? 100% आहे सर। धन्यवाद।